येईल आणि त्यासाठी आम्ही बार्शीकर सगळेजण प्रयत्न करू। दोन गोष्टींचा फक्त मला उल्लेख करायचा जो इथं झाला, एक बार्शीकरांचं कौतुक केलं असं सांगितलं आता, तर खरोखर बार्शी तालुक्यातील समाज बांधवांनी जे कष्ट घेतलंय ते एकदम प्रत्येकाने समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला। त्याचं फलित म्हणून जे काही ते बार्शीमध्ये झालं आणि दादांपर्यंत हा निरोप गेला आणि दादांनी बार्शीकरांचं कौतुक केलं की खरोखर आम्हा बार्शीकरांसाठी खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो। आणि दुसरा मुद्दा माझा हा आहे की ज्याचा आता ओझरचा उल्लेख झाला, परंतु आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मला वाटतं आपण समाज बांधव म्हणून एक ठराव करायला हरकत नाही। तो ठराव असा आहे की आता सगळ्यांनी सांगितलं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या देशाला माहिती आहे की एवढा निष्कलंक निस्वार्थी समाजासाठी त्याग करणारा जरंगे पाटलासारखा दुसरा नेता तर होणार नाही किंवा याच्या आधी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर झालेला नाही। आणि आपण बघितलं असेल मागच्या वेळेस त्यांचं 6 दिवसाचं उपोषण, त्याच्या आधी 17 दिवसाचं उपोषण, त्याच्यापूर्वी जवळपास 15-16 दिवसाचं उपोषण, म्हणजे या 10 महिन्यामध्ये 4 वेळा त्यांनी उपोषण केले आणि त्या 4ही उपोषणामुळे त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। त्या ठिकाणी येरमाळ्याला येळेश्वरीच्या दर्शनासाठी आले, त्याच्यानंतर देखील त्यांची तब्येत खालावली। ते ह्याच्यामुळं की त्यांची उपोषण करून तब्येत पूर्णपणे त्यांची बॉडी जी आहे ती खिळखिळायला लागली आहे। म्हणून मला असं वाटतंय सोलापूर जिल्ह्यातील तमाम मराठ्यांच्या वतीने आपण एक ठराव करूया आणि त्यांच्यापर्यंत निरोप तरी पोहोचूया की इथून पुढच्या काळामध्ये जरंगे पाटलांनी उपोषण करायचं नाही। तुम्ही काय वाजवले तसं मला वाटतं हात वर करून आपण सगळ्यांनी हा ठराव मंजूर करावा एक मुद्दा म्हणून जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय।